वतीनं स्पोर्ट्स ग्लेअर्स खेळाडूला डोळ्यांची काळजी घेण्यासाठी त्यासोबत शंकरभाई महाबळ यांनी पुरस्कृत केलेली एक सुंदर सामनावीराची ट्रॉफी आणि नंदकुमारजी राऊत साहेब वीरेंद्र एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्यासोबत दिनेश दादा जाधव यांच्या वतीनं अगदी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देखील आहे. ऋषभ या आपण 4 विकेट ऋषभला आपण पाहतोय. मडवीने चांगले मारले, तुषारने देखील चांगली बॅटिंग केली, पण ऋषभ त्याने इम्पॉर्टंट विकेट सुरुवातीला मिळवल्या. अभिनंदन ऋषभ. मिस टायमिंग बॉल हवे मध्ये लीडिंग एज कॅच कम्प्लीट. हो सेकंड अटेम्प्टला झेल घेतलाय फलंदाज बाद. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. नामवंत समालोचक गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण त्यांचा आवाज आपल्या परिसरामध्ये ऐकत आहोत. ऐकूया आवाज प्रदीपजी भोईर सरांचा. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश सर, ज्यांचा आपण आवाज ऐकलात, व्हॉइस ऑफ कल्याण. परंतु आज आपण रोहाकरांना नेहमीच हवा असं वाटणारा आवाज आपण सातत्याने ऐकतोय आणि या प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून सतत 7 दिवस आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी पहिलं षटक क्रमांक पहिलं चालू आहे. ज्या श्री गणेश वाघेरपट्टी प्रतिष्ठान संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. गोलंदाजासाठी आपण जर पाहिलं पवन हा गोलंदाजा पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळत असतावेळी खऱ्या अर्थाने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिलं तर 1 धाव खर्च करून 1 फलंदाजाला मात्र त्यांनी बाद केले. कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिलाय राईट ओव्हर द विकेटनी. पुढचा चौथा चेंडू. ओहो वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता, मात्र वेगावरती टप्पा थोडा या ठिकाणी अनियंत्रित पाहायला मिळालाय. शरीरापासून चेंडू थोडासा दूर राहिला. वाईटचा इशारा येतो. अतिरिक्त धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 2 धावा धपाळून पाहायला मिळतात. हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेला तमाम क्रीडारसिक मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. वेग पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूवरती, परंतु गोलंदाजाची दिशा थोडीशी भरकटलेली पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी 3 पाहायला मिळतोय. 1 फलंदाज बाद झालाय. आई एकविरा स्पोर्ट्स रोटखुर्द या संघाचा. या संघाचा कर्णधार जर पाहिला तर आशिष मोरे हे कर्णधार आहेत. पवन पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेटनी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका आलाय, परंतु या चेंडूने उंची जास्त गाठली. इथे मात्र काय घडलंय पहा. संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक 3 तिथे आले होते. कॉलिंग महत्वाचं होतं. तू घेतो मी घेतो आणि शेवटच्या क्षणाला पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला गेला. ते रिलेस टाईप झेल देखील घेतला असता तरी हा एकदा कदाचित झेल घेता आला असता. मात्र या ठिकाणी झेल सुटलं गेलंय. धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. सिंगल 4 धावा धापाडकडे पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असतावेळी, परंतु पवनने या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हो त्रिफला दांडी वाकवले गेले. या ठिकाणी उद्ध्वस्त केला, त्रिफला उडवलाय आशिष मोरे सरसेनापती मैदानाच्या बाहेर. टप्पा पडला नाही, अगदी मिडल स्टंप उडवला गेला. पहा हे रॉ स्पोर्टचं खऱ्या अर्थाने क्लिअरिटी आणि कौतुक करावं लागेल. हा अफलातून अगदी डावकुरा फलंदाज आशिष मोरेला या ठिकाणी थांबवलं गेलं. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा बायकर मॅन, मात्र त्याला या ठिकाणी थांबवलं गेलं. आणि श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपट्टी हा संघ आज मात्र एक नवी उमेद घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. त्या संघाचा कर्णधार पाहिला एसटीच्या पाठीमागे नरेश बावदाने आहेत. मात्र पहिला षटकाचा खेळ चांगला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तिथे 2 मोठे हादरे मिळाले. अगदी सुरुवातीला जर पाहिला तर फलंदाज बाद झाला तो म्हणजेच प्रज्योत डाके बाद झाला. नंतर मात्र आशिष मोरे हा बाद झालाय. जर फलंदाजाला बॉल चेक करायचा असेल जेव्हा फलंदाजी करण्यासाठी जात असताना, तर 30 सर्कलच्या आतमध्ये गेल्यानंतर चेंडू मागा. हो बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक चालले, पाठलाग चालू आहे, रेस लागले. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा फार. इथं आरटी पेलचा चौकार.
एक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीचा फटका खेळला गेला. अगदी खाली क्षेत्र होतं, दोन क्षेत्र अशा बऱ्याच अंतरामध्ये होते आणि तेच या ठिकाणी फलंदाजीने पाहिलं. जो फलंदाज आपण पाहिला तर हरेश हा फलंदाज आहे, चौकार लगावला गेलाय. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न राहिलाय, कारण या ठिकाणी पाहिली तर परिस्थिती अगदी गंभीर राहिली. खंबीरपणे उभा राहायला लागेल या फलंदाजाला. षटक क्रमांक पहिलं संपलं, 8 धावा धावपळकडे पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज सज्ज राहिला आहे राकेश बावदाने. छोटा कच्चा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर आहेत. आपण जर या फलंदाज शुभमसाठी क्षेत्ररक्षण पहा, ऑफ मध्ये पॉइंट शॉट क्षेत्रामध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, एक शॉट थर्डमॅन मध्ये आहे. ओ फुलर लेनचा चेंडू या ठिकाणी पहा, हाईट फॅक्टर खऱ्या अर्थाने नो चेंडू आहे आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. पंजा येतोय पहा ऍक्शन रिप्ले. त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर हा बीमर चेंडू पाहायला मिळतोय. 5 धावा मिळाल्यात. राकेश बावदाने हा गोलंदाज आहे, अनुभवाची कमी आहे, परंतु खेळ चांगल्या दर्जाचा नक्कीच असणार, यात कोणती शंका नाही. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी जरा हो हो वेग वेग भन्नाट वेग पाहायला मिळतो या चेंडूवरती. डॉट चेंडू आलाय, भरपाई पूर्ण केले. अगदीच बीमरचा चेंडू आला होता. 5 धावा त्या पहिल्या चेंडूवरती, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. इष्टरक्षक जर पाहिलं तर नरेश बावदाने इष्टीच्या पाठीमागे पाहायला मिळत आहेत. राकेश बावदाने पुन्हा दगडूची ट्रॅकवर सज्ज राहिलाय. ओ चांगला फटका खेळला गेलाय. टप्पा चेंडू पडल्यानंतर पॉइंटला फक्त दिशा दिली. 1 2 3 4. डॉट चेंडू आलाय. नंतर मात्र आपण पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार लगावला गेला फलंदाज शुभमनं. वैयक्तिक 9 धाव संख्येवरती खेळ करतोय. क्षेत्राशी बदल केला जातोय. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्राशी पाहिलं तर शॉर्ट मिडॉन मध्ये क्षेत्राशी तैनात ठेवले गेले त्या ठिकाणी. हो चांगला सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. चिक्की रन घेण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले पहा. ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, सन्मान दिलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चांगला चेंडू पकडण्याचा प्रयत्न, परंतु सुखरूपरित्या फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. हे खऱ्या अर्थाने रोहा स्पोर्टचं कौतुक. पहा काय क्षणचित्र टिपले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. अगदी चेंडू देखील चांगल्या पद्धतीने गॅदर केलं गेलं, पकडलं गेलं यष्टीरक्षकाने, परंतु कॅमेरामॅन जर पाहिला तर अल्केश मगर या ठिकाणी पहा, अगदीच चांगलं क्षणक्षेत्र टिपलं गेलं आणि ही खऱ्या अर्थाने रोहा स्पोर्टच्या माध्यमातून चित्र पाहायला मिळत आहेत. संपूर्ण टीम अगदी चांगल्या दर्जाचा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला कव्हरेज करता वेळी पाहायला मिळत आहेत. राकेश बावदाने पुन्हा दगडच्या ट्रॅकवर सज्ज राहिलेत. गतीमध्ये परिवर्तन, मोठा फटका, लॉफ्टेड फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा पार. आरटीपीएलचा उथुंग असा षटकार. होतं मात्र तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर 62 फक्त सबस्क्राईबची गरज आहे. खऱ्या अर्थाने आतापर्यंत पाहिलं तर 19,000साठी. तर नक्कीच मी सर्वांना विनंती करेल, आपला मोबाईल काढा आणि रोहा स्पोर्ट्स चॅनल ओपन करा आणि कोणी लाईक आणि सबस्क्राईब शेअर केलं नसेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या चॅनलला प्रसिद्धीमध्ये आणा. हो अगदी चांगला मादक सौंदर्य पाहायला मिळेल. कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहे कव्हर क्षेत्रामध्ये, सिंगल धाव मिळते. सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. 25 धावा धाव पळकावरती राहिल्यात.
राकेश बावदाने थोडंसं महागडं ठरतं या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 17 धावा खर्च केल्यात. श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपेट्टी संघाचा गोलंदाज आहे. सातत्याने या संघ देखील आपण या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. हो, वेग वेग पाहायला मिळाला. परंतु या ठिकाणी बा एस्ट्रेसचे कौतुक करायला नरेश बावदानीचं काय चेंडूला कलेक्ट केलंय. अगदी चेंडू पडला आणि हातामध्ये चेंडूला घेतलंय. अगदी चांगल्या दर्जाचा खेळ लगेच या वाघेरपेट्टीच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 षटकांचा मात्र खेळ संपलाय. धावा पहिल्या धावपळकावरती 2 बाद 25 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमतः आपण जर पाहिलं तर जे टॉस जिंकली श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपेट्टी या संघानं त्याने निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करूया. पहिल्या षटकामध्ये निर्णय योग्यता ठरलेला पाहायला मिळाला. मात्र दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर थोडंसं या ठिकाणी या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 17 राकेश बावदानेनं. मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. पूर्व या पाहिलं तर पॉवर प्लेचे हे पहिलं आणि दुसरं षटक संपलं. क्षेत्ररक्षणचे या ठिकाणी निर्बंध थोडे उठवलेले पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण फैलवलेलं पाहायला देखील पाहायला मिळणार आहे. तिसरं षटकाला सुरुवात होतोय. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयेश कारभार या गोलंदाज आहे. जयेश कारभारी गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. स्ट्राईकला जर पाहिलं तर हरेश आणि स्ट्राईक लाईन नॉन स्ट्राईकला शुभम. हरेश 11 धावसंख्येवरती खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं गेलंय. अगदीच ऑन क्षेत्रामध्ये पाहिलं तर ऑफ क्षेत्रामध्ये पहा शॉट थर्ड मध्ये आहे. डीप कव्हर पॉइंट मध्ये ओ इथे पहा अगदीच जाळं अंतरलं. जसं क्षेत्ररक्षण लावलं होतं त्याच पद्धत चेंडू हाताळला गेला आणि फटका फसला गेलाय. अगदीच पहा या ऍक्शन रिप्ले मध्ये पहा गोलंदाज जयेश कारभारीचा चेंडू पहा. टप्पा पहा गतीमध्ये परिवर्तन राहिलं. ऑफ टर्मच्या अगदी बाहेर टाकलं होतं आणि सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. फटका फसलाय. फलंदाज मात्र बाद झालाय डीजे. प्रभारीने पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी फलंदाजाचा कारभार मात्र पार केलंय. 3रा हादरा मिळतोय 25 धावसंख्येवरती. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल बडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. इथे पुन्हा एकदा कमबॅक आहे. क्रिकेटचा खेळ तसा आहे. येणारा प्रत्येक चेंडू कोणासाठी आनंद तर कोणाच्या तरी संघासाठी दुःख देणारा असा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी शक्तीने आणि युक्तीने देखील जिंकता येणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. श्री प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4 दैदीप क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय 10व्या क्रीडा नगरीमध्ये. चेंडू चांगला पडला होता परंतु थोडासा फंबल झालाय. पुन्हा इथे चित्र पहा. नो चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू असणार आहे. 2 धाव मात्र मिळतील. 9+1 27 धावा धावपळकावरती. येणारा चेंडू हा फ्रीडचा असणार आहे. गोलंदाज जयेश कारभारी पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिलाय. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फ्री हिटचा चेंडू हातातून निसटला गेला. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3रे धावेचा प्रयत्न मात्र बॅकअप केलाय क्षेत्ररक्षकाने. थांबवलं. इथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 29 धावा धावपळकावरती. 3 बाद 29 धावा एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द या संघाच्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण ही क्रिकेटचा कुरुक्षेत्र पाहतोय. उन्हाचं वातावरण आहे. सकाळी गुलाबी थंडी
गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. आधीचा चेंडू आपण वेगवान पाहायला मिळालं, मात्र इथे थोडंसं बोटं फिरवली गेली पहा. डॉट चेंडू, टप्पा पडला आणि सरळ बाहेर निघाला गेला. यष्टिरक्षकाने काम मात्र इथे पूर्ण बजावलं, आपली कामगिरी चोख बजावत असतावेळी. डावखुरा गोलंदाज आहे, हल्ला चढवला त्याच्यावरती. ओहो, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अगदी क्षेत्राच्या डोक्यावरून सीमा फार, षटकार. अगदी त्याच्यावरती पहा काय फटका एक्झिक्यूट केला गेला. पहा, चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय. फलंदाज शुभमच्या बाटमधून गतीमध्ये परिवर्तन. एक चेंडू तुझा तर दुसरा येणारा चेंडू हा माझा आहे. शुभम मात्र 10 चेंडूमध्ये 18 धावसंख्येवरती खेळ करतोय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या जयेश कारभारेनं. एक फलंदाज मात्र बाद केलाय, 35 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुढे सरसलाय. ओ हो, डाऊन द ग्राउंड. इथे पहा, चुकीने चुकी सातत्याने घडत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अगदी पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न गोलंदाजाने देखील अडकवलं होतं आपल्या जाळ्यामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकांना चुकी घडली. 3 षटकांचा मात्र खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली धावपळकावरती अगदी सीमारेषेच्या अगदी नजदीक या ठिकाणी पहा. काल आपण जर एक झेल पाहिला भास्कर सातारकरचा पकडलेला, राहुल मात्रेनं अफलातून झेल होता, त्याच पद्धतीचा या ठिकाणी हा फटका पाहायला मिळाला. पण बॅलेन्स सावरता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. चेंडू हातामध्ये पडला, विसावला देखील, मात्र बॅलेन्स राहिला नाही. 3 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती 41-3 मात्र फलंदाज बाद झालेत. आई एकविरा स्पोर्ट्स रोडखुर्द या संघाचे. त्यांच्या विरोधामध्ये आपण जर संघ पाहिला तर श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपेट या संघ, ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहतोय प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4 या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. त्याप्रमाणे अगदीच क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने मोठमोठे संघ खेळवत असतात, उतरवत असतात आणि खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यातील खेळाडूंना, ग्रामीण असो मग शहरी, त्या खेळाडूंना जास्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे, क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे सन्माननीय बालाशेठ महाबळे, कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी बालाशेठ साहेबांचं हार्दिक असं स्वागत करतोय. षटक क्रमांक 4 सुरुवात होते. गोलंदाज जर पाहिला 4था षटक हाताळण्यासाठी कौस्तुभ दळवी गोलंदाजासाठी आलोय. एक अष्टपैलू खेळाडू कौस्तुभ दळवीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ऑन द स्ट्राईकला जर फलंदाज पाहिला तर विशाल बडे हा फलंदाज आपण पाहतोय. एक लांब लचक असं रणप, एक चांगले हाय ऍक्शन पाहायला मिळते गोलंदाज कौस्तुभ दळवीची. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. गतीमध्ये परिवर्तन पहा, पहिला चेंडू अगदी स्लोवर धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. 41 धावा. डॉट चेंडूची सांगता राहिले. विशाल बडे त्या ठिकाणी ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. डावकुरा फलंदाज, त्याच्यासाठी जाळं अंतरलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं. आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा जोरदार अपील राहिलंय. मात्र पंचाने या ठिकाणी पहा अगदी दिशा आणि टप्पा पाहिला. या षटकामध्ये
धावा थांबवण्याचं काम नक्कीच कौस्तुभ दळवीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पण पहिले दोन चेंडू तर या ठिकाणी डॉट आलेत. 41 धावा धावपळकावरती राहील. जी मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश प्रतिष्ठान वाघरपेटी यांच्या विरोधामध्ये आई एकविरा स्फोट रोड खुर्दो आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला होता. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र विशाल बडे धावच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतलंय. या ठिकाणी मिळालाय तो म्हणजेच चौथा आदरा मिळालाय. शुभम आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी अगदीच आपण पाहिलं तर उत्सुक होता. कारण ज्या पद्धतीने जर पाहिलं ना एखादा मासा पाण्यातून बाहेर काढायला तडपतं ना पाण्यात जाण्यासाठी, तसा स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी तडपडत होता. आणि खऱ्या अर्थाने विकेट गेली परंतु स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी यशस्वी देखील राहिलाय. 4 बाद 41 धाव होती. षटक क्रमांक 4 कौस्तुभ दळवी गोलची ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेट. हो हो बॅकफुटला सरसलाय. जागा बनवलंय. क्षेत्र निवडलंय. चेंडू अगदी लांब पल्ल्याचा गाठलाय. 6 धावेंसाठी आलाय हा षटकार. मात्र थांबून थांबणार किती. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आणि प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाला. हो हो मोठा फटका. उंची गाठले. लांबी किती परंतु लांबी अपुरी पडले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फलंदाजाला मात्र परतावं लागेल. कौस्तुभ दळवीने इथे मात्र थांबवले फलंदाज शुभमला. जास्त वेळ घेऊ नका. शुभम मात्र या ठिकाणी बाद झाला. 13 चेंडूचा खेळ केला. 30 धावांचं योगदान पाहायला मिळालंय. काय खेळ केलाय शुभम. धक्का क्रमांक 5 मात्र या ठिकाणी मिळालाय आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द या संघाला. 6 षटकांचे हे मॅच खऱ्या अर्थाने रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतात चौथ्या पोरामध्ये. आणि ते स्वप्न पाहिलं होतं रोहा तालुका क्रिकेट प्रेमींनी की सर्वच मॅच आहेत त्या 6 षटकांच्या व्हायला पाहिजेत. आणि ते खऱ्या अर्थाने सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने कौस्तुभ पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर. गतीमध्ये परिवर्तन पहा. थोडीशी फाईट दिली होती चेंडूला. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला. ऍक्शन रिप्ले पहा. चेंडूला फक्त सोडून दिलं होतं. हो क्या बात आहे. इन कट चेंडू आतमध्ये आलाय. वळण घेतलंय चेंडूने. षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती 5 बाद 47 आई एकविरा स्पोर्ट रोडखोड या संघाचा. खऱ्या अर्थाने तुम्हाला मी विनंती करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 5 षटकं ही 25 मिनिटाच्या आतमध्ये टाकून झाली पाहिजेत. कारण आम्हाला तुम्हाला वारंवार सूचित करणं बरं दिसत नाही. आणि नक्कीच ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वारंवार त्या सूचना देत असतात. त्या सूचनेचं पालन देखील करणं गरजेचं आहे. प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृतची ही रोहा तालुका प्रीमियर लीग स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेल्या हप्त्यामध्येच ओमिका चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. आणि क्रिकेटवरती असलेलं अतुलत प्रेम खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. क्रिकेट के दुनिया के मिसाल बन गए हे असे प्रमोद शेठ मस्कर. हो हो बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. फटका पासला. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चांगला झेल पकडलाय. अगदी शेवटच्या क्षणाला पडला परंतु झेल नाही मी सोडणार.
आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलात जयेश कारभारी डावखुरा गोलंदाज आहे, हातभर चेंडूला वळवतोय, एक नॅचरल स्विंग त्याच्या गोलंदाजी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी संकेत संकेत गव्हाळे मात्र बाद झालाय. संकेतकडे अपेक्षा राहिली होती, मात्र संकेत देखील या ठिकाणी वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. योगेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि धक्का क्रमांक 6 मिळालाय. 5व्या षटकाला सुरुवात झाली. जयेश कारभारेने या ठिकाणी चांगला चेंडूचा या ठिकाणी वापर केला गेला. आणखीन एक कटर चेंडूचा वापर केला जातोय. इथे मात्र खेळपट्टीवरती आपल्याला वारंवार बदल पाहायला मिळत आहेत. जयेश कारभारी या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवतोय आणि खेळपट्टी दोन्ही अगदी फलंदाजाला देखील अनुकूल आहे आणि गोलंदाजाला देखील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडूने बरस उंची गाठले, क्षेत्ररक्षक आला, दूरवरचं अंतर कापलंय, झेल पकडलंय, खेळ देखील संपवलाय. फलंदाज आल्या पावली माघारी परतलाय. झाले खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आई एकविरा रोड खुर्द संघाची श्री गणेश वाघरपट्टी संघानं मात्र या ठिकाणी पहा अगदीच प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. 7 फलंदाज मात्र बाद झाले. जयेश कारभारीची कामगिरी जर पाहिली तर दुसरं वैयक्तिक स्पेल हाताळत असताना 3 फलंदाजांना आतापर्यंत घरचा रस्ता दाखवलाय, 16 धावा खर्च केल्यात. सौरभ आलाय मैदानाच्या आतमध्ये ऑन द स्ट्राईकला. टोटल स्कोअर पाहिला तर 47 आहेत आई एकविरा स्पोर्ट रोडकुड संघाच्या. 5 षटकं आपल्याला 25 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करायचे आहेत, याची देखील दक्षता घ्यायची आहे. संघ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी विनंती करतोय. हो हो, चांगला चेंडू, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, तिखट बारा. इथे मात्र या ठिकाणी पहा प्रत्येक फलंदाजाला अक्षरशः थांबवलं गेलंय. आपल्या गोलंदाजीच्या या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने प्रत्येक फलंदाज नाचवलं गेलंय, थांबवलेत प्रत्येक फलंदाजाला. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. हो हो, चांगला दर्जाचा चेंडू, मात्र थोडासा चेंडू पण पाहिला टप्पा बाहेर निघाला गेला, शरीरापासून थोडासा दूर राहिला. अवे फ्रॉम द बॉडी वाईटचा इशारा मात्र इथे पहा टप्पा पडला. अगदी फलंदाज बाहेर निघाला, त्याच्यापासून बचावात्मक खेळ करणं, चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहतो. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जर पाहिली तर मोठा फटका, पुन्हा एकदा फटका पासलाय. चेंडूने पुन्हा आकाशाला गवसणी घेतले. क्षेत्ररक्षक आलाय राकेश, पकडलाय झेल. आणखीन एक फलंदाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त केलाय. आठ फलंदाजांना डगआउटचा रस्ता दाखवलाय. जयेश कारभारी 4 फलंदाजांना बाद केलंय. अतिशय महत्वाच्या क्षणी आणि अगदी तगडी फौज बॅटिंग लाईनची आहे रोडकुर्तकडे, परंतु त्यांना मात्र खिंडार पाडलंय. मग कौस्तुभ दळवे असेल, तदनंतर मात्र पाहिलं तर जयेश कारभारी असेल, राकेश असेल, तदनंतर प्रवीण, थांबवलेत प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी. सॉरी पवन, अगदीच पाहिलं तर सनील वरणकर आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, स्विचिटचा प्रयत्न राहिला होता. डॉट चेंडू आलाय.
चांगला स्पेल पाहायला मिळाला. जयेश कारभारीचा ओव्हर हॅट्रिक देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. या षटकामध्ये आपण पाहिलं तर जयेश कारभारी ज्याने 17 धावा खर्च केल्या, 12 चेंडू म्हणजे 2 षटकामध्ये आणि 4 फलंदाजांना त्याने बाद केलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धापळकावरती 9.60च्या सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सरासरी धावा जमत असताना शेवटचं षटक अंतिम निर्णायक या पूर्वार्धामधील पवन बोरकर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं सुरुवातीला, ज्याने सुरुवात केली तोच गोलंदाज या पूर्वार्धाचा शेवट करतोय. योगेश ऑन द स्ट्राईकला आहे. त्याच्या साथीला सनील वरणकर. क्षेत्ररक्षण अगदी दूरवरचा पाहायला मिळतोय योगेश साठी. शॉर्ट थर्डमॅन, डीप पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, डीप लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू 1 2 3 थांबवलं चेंडूला अगदी शेवटच्या क्षणाला. चांगलं क्षेत्राच्या त्या ठिकाणी पहा, धीर घेतलं थोडस. धावा मात्र या ठिकाणी सपळून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. खाली वॅकंट क्षेत्र होतं. दोन धावा कंप्लीट होत आहेत. अर्ध शतक धावपळकावरती एकविरा स्पोर्ट्स रोडकोड संघाच्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 50 धावा धावपळकावरती. योगेश षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक आहे ऑन द स्ट्राईक. ओ ब्लॉक कॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू राहिलाय. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू राहिलाय. क्रिकेटमधील घातक शस्त्र वापरलं गेलं, अर्थातच ज्वारकर वापरलं. चांगला चेंडू. या ठिकाणी पाहिलं ना तर गोलंदाज जास्त रडप नाही घेत, परंतु पायांमध्ये आणि त्याच्या हातामध्ये असलेला जो ताकदीचा पुरेपूर खांद्याचा वापर करतोय. डॉट चेंडू थांबवलं गेलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असताना 50 धावा धापळकावरती 3 चेंडू आतापर्यंत पाहिले या शेवटच्या षटकातील. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव रोखू शकत नाही. अगदी वेगाने या ठिकाणी धावेची चोरी केली गेली. अगदी शांतपणे चाललेली मॅच. पहा 51 धावेवरती थांबवले आतापर्यंत. 2 चेंडू अजून शिल्लक राहिलेत. पवन हा गोलंदाज राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय फलंदाज सनील वरणकरचा. खराब फेके मानावे लागेल. एकच धाव होती तिथे मात्र दुसरी धाव खर्च केली जाते. ह्या चुका मात्र तुम्हाला टाळाव्या लागतील. तर धावा पासून रोखायचे असेल तर बाईकच्या स्वरूपामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 53 धावा धावपळ. शेवटचा चेंडू असणार या पूर्वार्धामधील या सामन्याचं सर्व काही चित्र बदलवणारा चेंडू असणार आहे. मात्र स्ट्राईकला जर पाहिलं तर सनील वरणकर आहे. गलवडी संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू बॅटरला आपण पाहतोय. ओ हो क्या बात आहे. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी चेंडूवरती अक्षरशः तुटून पडलंय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. उथुंग असा षटकार. चला दोघांनी नाणेफेकीसाठी यायचे आहे. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव, मरियाई वांगणी दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती. चला लगेच आपण टॉस करायसाठी यायचं आहे. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आणि मरियाई वांगणी. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतो. प्रसादजी मोरे आणि
अजितदादा कोकरे आपण दोघांना विनंती करतोय. चला दाटाव संघ आणि वांगणी संघ चला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कर्णधारांना विनंती आपण करतोय. बिल्ला वेल दोन्ही संघ आपल्या समोर आहेत आणि सुराग दाभाडे आणि प्रसाद आहे. प्रसाद, जर नाणे जिंकलंस तर तुझा निर्णय काय राहील? म्हणजे जर टॉस जिंकलास तर तुझ्यासाठी काय फिल्डिंग करायचं निर्णय? तू जर टॉस जिंकलास तर सुराग तुला नक्की फलंदाजी करू. म्हणजे तुला बॅटिंग. हॅलो हॅलो हॅलो. वेल आणि आरटीपीएल सीझन 4 मध्ये तुम्हा दोघांचा कधीने आरटीपीएल ला पाहता प्रसाद? नक्कीच आरटीपीएल ही सर्वात मोठी स्पर्धा आहे रोहातली, त्यामुळे खेळायला पण चांगलं वाटतं आणि तो माहोल चांगला असतो. येस सेम. तुझ्यासाठी हाच प्रश्न राहील की किती इम्पॉर्टंट वाटते तुझा? रोहात तालुक्याची महत्वाची स्पर्धा आहे, कारण नवीन मुलांना पण चान्स मिळतो, प्लॅटफॉर्म मिळतो, प्रत्येकाला संधी भेटते स्वतःला सिद्ध करायची आणि यातनाच एक आपल्या रोहा तालुक्याचा एक स्टार पण मिळू शकते. दोघांचंही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि कॉल करतो. एका बाजूला अर्थात आरटीपीएल लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ओमेगा लिहिलं आहे. सो कॉल लपंडाव घेतो. पहिले लपंडाव घ्या, कारण दोघांनाही टॉस विनिंग हवाय आणि कॉल दोघांनाही द्यायचा आहे, त्याच्यामुळे कोणाच्या हात नाही नाही. एक मिनिट मी करतो. एक मिनिट थांबा थांबा. येस इट इज. चला आता नाणेफेकीचा कौल मी आरटीपीएल ओमेगा एका बाजूला आरटीपीएल. येस टॉस करा सर. प्रसादचा कॉल राहील. आरटीपीएल हा कॉल ओमेगा आलेला आहे. सुराग दाभाडे विन झालेला आहे. जास्त वेळ तुमचा वाया घाल. कौल जिंकलाय. ऍज यू सेड की बॅटिंगच घेणार, तरी पण एकदा विचारतो नाणे काय घेणार? नाही, जागेवर रणनीती चेंज केली आता आम्ही आता नक्कीच फिल्डिंग करू. येस सर. सुराग दाभाडे यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे. मरियाई वांगणी संघाने नाणेफेक जिंकले आणि अर्थात फिल्डिंग घेण्याचा निर्णय दिलेला आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा करूयात आणि वळूयात पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे, ज्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले आहेत प्रदीपजी भोईर सरांकडे. धन्यवाद. तर कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन होतोय. चेक. चला एकच मिनिट घेतो फक्त. प्लेअर ऑफ द डे सुद्धा आपण आताच देऊन टाकूयात. अजित दादा आहेत आपल्या सोबत आणि आपण नाणेफेक झालेली आहे. प्लेअर ऑफ द डे. चला मॅच कडे 1 मिनिट फक्त नजर टाकतो. चौकार गेलाय चांगला. डीजे 2 मिनिटं घेतो. प्लेअर ऑफ द डे आजच्या पूर्ण दिवसातला प्लेअर ऑफ द डे ठरलाय, ज्याने आज धावांचा पाऊस पडला. बॅटिंग करत असताना 3 मॅच मध्ये 97 रन्स करणारा खेळाडू ठरलाय प्लेअर ऑफ द डे. अर्थात तुषार कांबळे ठरतोय प्लेअर ऑफ द डे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे तुषार कांबळेसाठी. येस तुषार कांबळे आपण या आणि प्लेअर ऑफ द डे साठी सायकल. येस तुषार या आपण. थोडाच वेळ जातो फक्त, आपण प्लेअर ऑफ द डे देऊयात. प्रथमेश येस थोडं कंटिन्यू करू शकता आपण. एक ब्रेक आहे. थँक्यू सो मच. स्वागत आहे उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा क्रिकेटच्या अद्भुत सोहळ्यामध्ये. मोस्ट अवॉइडेड क्रिकेट टुर्नामेंट, ज्या स्पर्धेची प्रत्येक खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतो, ही स्पर्धा अर्थात आरटीपीएल सीझन 4. ऑन साइडला असा होता मिस्टर आमिंग बॉल अभिमध्ये विकेट किपरच्या. आणि आणखीन एक प्लेअर ऑफ द
डे साठीचे हे सनग्लासेस अजितदादांना विनंती करतो. यस, सायकल आपली पुढे येऊयात. आपली प्लेअर ऑफ द डे तुषार कांबळे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुषार कांबळे. 3 मॅच आणि 97 रन्स. एकच मिनिट घेतो तुषार. प्लेअर ऑफ द डे मिळतोय. काय भावना आहे मनामध्ये? 4 वर्ष वाट बघितली मुवमेंटची. 4 वर्ष वाट पाहिली. एक स्वप्न म्हणावं लागेल, कारण का ज्या पद्धतीने फ्लो आणि बॅटिंग आली आणि टीमसाठी टीम मध्ये जर तुला एक ब्रिलियंट काय म्हणतात तो पाठीराखा जर कोण भेटला असेल तर त्याला नाव घेऊ शकतो. नक्कीच प्रचंड आहे. त्याला विश्वास एवढा होता की तू उभं राहा, मॅच काढशील. या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान होऊयात. आणि येस, आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा ऐकतो. कल्याण विभागातील एक घोडाबाज अर्थात प्रथमेश ठाकूर यांच्याकडे वळतो. धन्यवाद. 32 बॉल 35 धावांची गरज आहे मॅच मध्ये. पाठलाग 60चा करायचा. 10ची इकॉनॉमी प्रति षटकामागे तुम्हाला राखायची. सो इथून आता चांगली बॅटिंग करावी लागेल. 10 धावा प्रति षटकामागे तुम्हाला करायचा. रिक्वायर्ड रेट जवळपास 10च आहे, 9.94. 32 मध्ये 53. सनील वरणकरला आपण पाहतो. ऑन साइडला टर्न केलाय. शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये. गवळवाडी संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना फार जबरदस्त नेहमी गोलंदाजी सनील वरणकरची आपण पाहिली. हा फ्रंटलाईन बॉलर राहिला टीमसाठी आणि आज देखील आपण पाहिलं तर फ्रंटलाईन बॉलरची भूमिका बजावतोय मैदानाच्या आतमध्ये. हा एकविरा स्पोर्ट्स रूट त्याचा दुसरा डावामध्ये आपण आहोत. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. लास्ट बॉल सनील वरणकर. चांगला बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. युटिलाइज करण्याचा प्रयत्न बॅट्समन देखील करतोय. सेकंडचा कॉल आणि वेगानं या धावा पूर्ण देखील केल्यात. सुपर रनिंग बिट द विकेट. चांगली रनिंग बिट द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट वन. 9 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. कोणत्या प्रकारचा विकेट गमावला नाहीये. 9 धावा फलकावरती. 30 बॉल 51ची गरज. अनसोलच्या टी शर्ट साठी प्रियेश पवार यांच्याशी आपण संपर्क साधायचा. येताना आपला आधार कार्ड ID कार्ड सोबत आणणं फार महत्वाचं आहे. चला सराव थांबवा. आपण मॅचला सुरुवात करा. तीस बॉल 51 धावांची गरज. खेळाचं उत्तरार्ध. चला डीले होतोय भरपूर. स्लो ओव्हर रेट मेंटेन ठेवला. लास्ट ओव्हर मध्ये 1 मीटर 30 सर्कल मध्ये वाढू शकतो. लक्षात ठेवा. दूर ठेवलाय. अगदी गुडघा टेकवला होता पण मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाही. ड्राईव्ह करायचा होता. रूम क्रिएट करून हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल. बंच ऑफ विकेट. गुच्छात विकेट मिळवणं फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये जर पुन्हा शिरकाव करायचा. बिकॉज पहिल्या डावात तितके चांगली बॅटिंग झाली नाही. एक फायटिंग टोटल तर जरूर उभारली आहे पण फाईट बॅक करायचा आहे तर विकेट घ्यावेच लागतील. ऑफस्टनच्या बाय शफल झालाय. ऑन साइडला स्वीप करायचा होता. शॉर्ट स्क्वेअर मध्ये बॉल अडवलाय. धाव नाही मिळणार. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आणखीन एक येतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल हातातोय सुमित गोळेला. आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. इम्पॉर्टंट खेळाडू या संघासाठी. पॉवर प्लेचा दुसरा षटक हातातोय. जिथे आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर आपल्याला बाउंड्री लाईनच्या लगत पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी संघाचा विचार केला तर आता ओपनर बॅटरला थोडं अटॅकिंग अप्रोचने खेळावं लागेल. पॉवर प्लेच्या ओव्हरला कॅपिटलाइज करता येत नाही. त्यांना ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल या बॉलवरती. जे काही घडलं. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्पा आणि चांगली लेंथ
रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवर. शेपट करून खेळण्याचा प्रयत्न केला, वाईड यॉर्करचा विकल्प वापरला आणि तो सफल देखील राहिला, कारगीर राहिला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये सलगचा तिसरा डॉट बॉल आपण पाहतोय. भन्नाड गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेच ओव्हर. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पायांमध्ये बेडा घातल्यात अक्षरशः सुमित गोळेनं. सुमितचा हा बॉल मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. फिल्डर तिकडे आहेत आणि त्यांच्यामधून बॉल बॉल एक्झॅक्टली काय घडलंय, काय घडलं एक्झॅक्टली कळालं नाही. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये कदाचित. येस, कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे एक्झॅक्टली काय घडलं आता आपल्याला कळेल. बाउंड्री सेफ आहे की नाही हे पाहिलं जात आहे. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे, ज्याने अक्षरशः बॉलवरचा ब्रँड देखील दाखवला. बाउंड्री सेव्ह. कंट्रोल रूम मधून तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला, बाउंड्री सेव्ह. 2 रन मिळतील. सुमित, ओ व्हेरी गुड लाईन, टेस्ट मॅच लेंथ. जबरदस्त बॉल आपण पाहतो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट्समन पूर्णपणे आता बीट झालाय. कौस्तुभ दळवीला आपण पाहतोय स्ट्रगल करतोय, थोडा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. 60चा पाठलाग सोपा नसेल सांगतात बॉलर्स देखील, आणि सुमितचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. 5 चेंडू त्यानं फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली विकेटची, ज्याने सातत्याने काळजी घेतली म्हणजे रोशन शेठ पैर यांचा जरूर आवर्जून उल्लेख केला जाईल. यावेळेस फटका दमदार फिल्डर होते. आता प्रत्येकाच्या हात डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात, कारण बॉल देखील तितका क्लोज गेला. थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात आलेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती 17 विदाउट एनी लॉस. 17 या ओव्हरमध्ये 8 आल्या. लास्ट बॉलवरती सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला कौस्तुभ दळवीचा बॅटमधनं. इक्वेशन बदललंय, करंट रन रेट कमी झाले, रिक्वायर्ड रेट चेक. अग्री समाज अध्यक्ष अर्चनजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो राजूदादा केरकर यांना की त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. रोहा तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अर्थात प्रथम वर्षापासून आपल्यासोबत जोडलेले आहेत हे मान्यवर, त्यांचं हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स अर्थात प्रथमेशजी ठाकूर यांच्याकडे आपण वळतोय. आगरी समाज प्रीमियर लीग मध्ये देखील दमदार त्यांचा महत्वपूर्ण कार्यभार राहिला होता, आणि गत वर्षी आपण पाहिली ती स्पर्धा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा दाफलकावरती, टार्गेट 60 आहे. चला सनील मॅच ऑन करा आपण. सनील वराणकर सेकंड स्पेल मध्ये होतो. 3rd ओव्हर विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण. बाउंड्री लाईनच्या लगत 5 फिल्डर पेट्रोलिंग करतायत. पहिलाच बॉल ऑन साइडला, जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. वाराच्या लाटांवरती येऊन स्वार बॉल चालला मिड विकेट सीमा पार. स्वागत केलं आमचे मंचावरती. अगदी आपण पाहतो हरिचंद्रजी मोरे साहेबांचं ठोकला षटकार. अगदी स्वागत केलं पाहुण्यांचं. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व नेहमी क्रिकेटला आपण पाहिलं तर सपोर्ट करतात, आणि त्यासोबत RTPL वरती विशेष प्रेम राहिलंय. गतवर्षी अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण समाजाला त्यांनी एकत्रित आणलं. आगरी समाजाचा बुलंद आवाज रोहाचे अर्थातच हरिश्चंद्रजी मोरे साहेब आपण पाहतायत आपल्या मंचावरती. दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व, नेहमी RTPL कमिटीच्या पाठीशी ते उभे राहिलेले आहेत.
स्वतः एक दर्जेदार आयोजक आहेत आणि त्यासोबत एक चांगले पुरस्कर्ते देखील. सनील वरणकर, राणा मोरे यांचे पिताश्री सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आरटीपीएलच्या वतीनं स्वागत. सनील वरणकर, पुढचा बॉल शफल झालाय, अक्रॉस द लाईन खेळायचा होता, बॉटम हँडचा वापर केलाय, बॉल डीप मध्ये, सेकंडचा कॉल मिळणार नाही. एकावरती समाधान मानावे लागेल. सिंगलने धाव फलक पुढे, एका दुक्का सिंगल डबल स्कोर कार्ड पुढे. पहिल्या बॉलवरती बिगिट आला होता सनील वरणकरच्या अगेन्स्ट, तो इथून सेन्सेबल अप्रोचने बॅटिंग करतायत सध्या. 25 धावा, धाव फलकावरती, धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सनीलचा हा चेंडू यावेळेस ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, फर्स्ट ऍक्शन मध्ये बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. धाव संख्या मिळेल ती फक्त एक. षटकारानंतर सिंगलला प्राधान्य दिले गेले. षटकारानंतर सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. रिक्वायर्ड रेट त्यांना माहिती आहे 10चा आहे. एक सिक्सर आला त्यानंतर 5 सिंगल जरी एकवटल्या तरी देखील गम नाही. पहिला आपण पाहिलं तर आयुष्य आरो 11, त्यानंतर स्ट्रॉंग बॉईज, त्यानंतर श्री जोगीरदेव प्रसन्न, सूर्यराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी संघाला आपण पाहिलं. आणि त्यासोबत चौथा संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला, तो CR 11, बाहुबली प्रशांत मडवीचा नेतृत्वाखाली तो संघ टॉप 12 मध्ये. पण इथे मात्र या मॅचची इम्पॉर्टंट विकेट. प्रेशर होता, दबाव प्रचंड वाढला होता. कौस्तुभ दळवीवरती संघर्ष करत होता धावांसाठी आणि अखेर त्याच्या संघर्षाला पूर्ण विराम लागलाय. बॅटची हलकीशी एज आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, कौस्तुभ दळवी बॅक टू द डगआउट. स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात आमचे हॅपी अँड जॉली राजूदादा आहेत, राजूदादा केरकर. त्यांच्या समवेत आगरी समाजाचा बुलंद आवाज, ज्यांनी आगरी समाजाला एकत्र आणलं. गतवर्षी नाईटची स्पर्धा आयोजित केली, आगरी समाज प्रीमियर लीग. आदरणीय हरिचंद्रजी मोरे साहेब आणि त्यासोबत रोहा स्पोर्ट्सचे सर्व आमचे योगेशजी गंबे साहेब आणि यशस्वी पुरस्कर्ते शिवभक्त बाळाशेठ महाबळे यांना आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. नेहमीच ठाणे जिल्ह्यातील किंवा कल्याण डोंबिवली भिवंडी परिसरातील आयकॉन खेळाडू ते इथे आणतात किंवा इथून आपल्या ग्रामीणच्या खेळाडूंना आयकॉन म्हणून बाहेर संधी देतात. या दरम्यान शेवटच्या बॉलवरती कोणती धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती. या ओव्हरमध्ये आला 9. षटक क्रमांक 30 पूर्ण. 26 धावा धावफलकावरती. 60चा पाठला करायचा आहे. 26 झालेले आहेत, त्यामुळे आता इक्वेशन बदललंय. पहिल्या 18 मध्ये 26 बनल्यात आणि येणाऱ्या पुढच्या 18 बॉलमध्ये विजयासाठी गरज असेल ती 34 धावांची. टॉप 12 मध्ये दाखल झालेले 4 संघ अ आणि ब गटातून आपण पाहिलं तर अ गटातून आयुष्य आरो 11 सलग 2 मॅचेस जिंकून ते क्वालिफाय झालेले आहेत. त्यानंतर स्ट्रॉंग बॉईजला आपण पाहिलं, त्यानंतर श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी, सूर्यराज ॲग्रोविन या संघाला आपण पाहिलं क्वालिफाय होताना. आणि त्यानंतर टॉप 12 मध्ये आजच्या दिवसातून ब गटातून दुसरा संघ आपण पाहिला प्रशांत मडवीच्या नेतृत्वाखाली CR 11.
आज या मंचावरती रॉयल व्यक्तिमत्व विराजमान आपण पाहतोय. आदरणीय अप्पाजी मयेकर यांना आपण पाहतोय. त्यांच्या समवेत हरिचंद्रजी मोरे साहेबांना आपण पाहतोय. आगरी समाजाचं कणखर नाणं अगदी हरिचंद्रजी मोरे साहेब आणि त्याच घडीला आपण पाहिलं तर आपल्या मंचावरती आपणचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. या दोन्ही दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्वाचा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आदरणीय कमलाकरजी तेलंगे आणि मोरेश्वरजी तेलंगे साहेबांना देखील मी विनंती करत आहोत आपण देखील मंचावरती यायचंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हे सगळे रॉयल व्यक्तिमत्व आज मात्र या आमच्या मंचाची शोभा वाढवताना आपण पाहतोय की बहरलं आमचं व्यासपीठ ज्यांच्या येण्यानं हे सगळे दमदार व्यक्तिमत्व रॉयल व्यक्तिमत्व आज आमच्या या रॉयल स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहतोय. क्रिकेटची दमदार स्पर्धा, क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आणि या सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी हे आमचे सर्व मान्यवर आमच्या मंचावरती विराजमान झालेले आहेत. या सर्व रॉयल व्यक्तिमत्वांच्या रॉयल व्यासपीठावरती VIP डायस वरती आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. व्यासपीठावरती सन्मान करण्यात येत आहे. क्रिकेटचे निश्चिम चाहते सन्माननीय अप्पाजी मयेकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे या मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याचप्रमाणे या मुख्य अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी श्री प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 4 च्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर जवळपास 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हे बरगच्च भरलेलं व्यासपीठ मान्यवरांच्या येण्यानं खरे तर बहरलेलं हे व्यासपीठ आपण पाहत आहोत. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे कार्यक्रमाची आणि आज या शुभदिनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हे सर्व मान्यवर आज आपल्या मंचावरती विराजमान आहेत. या सर्व रॉयल व्यक्तिमत्वांचं क्रिकेटच्या दर्जेदार अभूतपूर्व सोहळ्यामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. अजूनही 33 धावांची गरज आहे. केवळ 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची हमी देत नाही असं म्हटलं जातं. अगदी आपण पाहिलं तर लो स्कोर मध्ये तुम्ही समोरच्या संघाला थांबवलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही इझिली त्या चेस करू शकता आणि जर तुम्ही धावांचा डोंगर बनवलाय याचा अर्थ असा नाही की समोरचा संघ तो चेस करू शकत नाही. याचं ज्वलंत उदाहरण कार आपण पाहिलं इव्हिनिंग सेशनला श्री जोगीदेव प्रसन्न स्वराज अग्रविंद सर्वाधिक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला आणि तो यशस्वी राहिला आणि आज अवघ्या 60चा पाठलाग करताना नाकी नऊ येत आहेत. श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी संघ अडचणीत सापडलाय. स्कॉर द विकेट खेळला, फटका चांगला आहे, दमदार हिट आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द पॉइंटच्या डोक्यावर पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा, मला वाटतं नो बॉल आहे आणि येस इट इज अ नो बॉल आणि त्यावरती मोहर लागली चौकाराची. पंजा आताचा पंचांनी खोललाय 5 धावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा हे आयोजन पाहता जसं आप्पा या ठिकाणी आप्पांची एंट्री झाली, दमदार एंट्री आपण पाहिलीत. आप्पा आल्यानंतर त्याने आयोजन पाहिलं प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थाने हे आयोजन पाहिल्यानंतर या ठिकाणी एंट्री केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहाय्य लाभले, रोख रक्कम 5,000 रुपयाचं. धन्यवाद आप्पा. क्या बात आहे. धनादेश मिळालाय आणि इथे धावांचा धनादेश मिळतोय. कसा का नाही हो, धावा येणं महत्वाचं आणि त्या धावा येण्याची झाली सुरुवात. 4 धावा आपण पाहतोय, चौकार आलाय. येस, स्क्रीन वरती आपण पाहतोय अगदी हे पुरस्कर्त्या संघाचे सगळ्या गोष्टी सांगतात. बाहेरून मेंटॉर आहेत, मॅनेजर आहेत, त्यासोबत पुरस्कर्ते आहेत, मालक आहेत. अजय दादा आपण पाहू शकता स्क्रीनवरती. हे गरजेचं आहे त्या गोष्टी आपल्या टीमला सांगणं, योग्य मार्गदर्शन करणं, कुठे चुका होत असतील तर त्या सुधारणं, कोला टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला होता,
कोदून काढला ड्राईव्ह करतो. यावेळेस ऑफ साईड रिजनला डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल होणं जास्त काही नाही आहे. एकेर धावाने धावफलक पुढे चाललाय. टोटल 38 वरती. 13 बॉल्स अखेर शिल्लक राहिल्या. 22 धावांची गरज आहे. मॅचमध्ये बॅलन्स स्थिती, बॅलन्स अवस्था आपल्याला पाहायला मिळते. जर तो नो बॉल आला नसता कदाचित तरी या मॅचचं इक्वेशन काही वेगळं असतं. पण जो होता आहे वो अच्छे केले होता असं अक्सर म्हटलं जातं. जे काय घडतं ते चांगल्यासाठी असतं. आणि आता पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा स्लोअर वन डिलिव्हरी. लाईन लवकर पिक केली, लवकर गती ओळखली फलंदाजानं, पण त्या क्षेत्ररक्षकाला षटकार जाणं मान्य नव्हतं. काल देखील मात्रेनं फार सुंदर हा झेल टिपला होता. अशाच प्रकारचा राहुल मात्रे मला वाटतं त्या खेळाडूचं नाव होतं. अवघ्या जम केली एका हातामध्ये कार्बन कमाल प्रेक्षणीय झेल त्याने टिपला. आणि आज देखील त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग सेट केलंय. चेक. त्याचप्रमाणे क्रिकेटचे आधारस्तंभ आणि क्रिकेटला हिमालय एवढे उंची देणारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्या मान्यवरांच्या ठिकाणी शुभसन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतो सन्माननीय हरिचंद्र लक्ष्मण तेलंगे साहेबांचा या ठिकाणी शुभसन्मान करण्यात येत आहे. हरिचंद्र लक्ष्मण तेलंगे साहेबांनी विनंती करतो आपलं या ठिकाणी शुभसन्मान करण्यात येत आहे. 12 बॉल 21 करायचे आहेत. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. योगीराज मस्के यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर मी विनंती करतो सन्माननीय लहू रामचंद्र तेलंगे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. तर कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक क्रिकेटवरचं एक मास्टरमाइंड त्यांना म्हटलं होतं सन्मान्य बालाशेठ महाबळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे सन्मान्य लहू रामचंद्र तेलंगे साहेब. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय प्रबोध जांभेकर साहेब यांचा शुभ सन्मान करण्यात आहे. प्रमोद जांभेकर साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी पराग यांना विनंती करतोय की सर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रमोद जांभेकर साहेबांचं शुभ सन्मान करायचं आहे. ओ टू प्रथमेश सर. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र आपण पाहतोय मॅच मध्ये 11 मध्ये 21 करायच्यात. इक्वेशन जितकं सोपं वाटतंय तितकं नाहीये. बॉलिंग मार्कवर आशिषला आपण पाहतो ऑन साइडला नटराज स्टाईल मध्ये खेळलाय आणि शॉर्ट फाईन लेगच्या हातात बॉल अगदी जाऊन विसावलाय. विकेटचं पतन. सेकंड विकेट गॉन. दुसरा धक्का लागला 39 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी या संघाला. विनंती करतो सन्मान्य एकनाथजी दळवे साहेब यांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी अप्पा मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय एकनाथ दळवी साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर सत्कारपूर्ती असणार आहे सन्माननीय शंकर नथू ठाकूर साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी सन्माननीय राजूजी केरकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शंकर नथू साहेबांचं ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर मी विनंती करतोय सन्मान्य पंकजी कोकाडे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. पंकजी कोकाडे. पंकजी कोकाडे. त्याचप्रमाणे सन्मान्य बाळाजी भिशे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्मान्य बाळाजी भिसे साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विश्वाजी गायकर यांचा देखील याकडे शुभ सन्मान करण्यात आहे. सन्माननीय ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय विश्वाजी गायकर साहेबांचं योगीराज मस्के यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे संघमालक सन्माननीय मोरेश्वर तेलंगे साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात आहे. मी विनंती करतोय तेजी जिनेरे सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ओ टू प्रथमेश सर. चौकार आला आणि या चौकारानं मात्र विजयाचं स्वप्न रंगवलं जात आहे. 4 धावा इथे मात्र आपण पाहतोय वसूल केल्या जातात. चौकाराच्या मदतीने धावा फलक बदलले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्कोर मित्र आम्हाला कळवतायत. 43 60 करायच्या 43 झालेल्या 17ची गरज 9 चेंडूचा खेळ शिल्लक. त्याचप्रमाणे संघमालक कमलाकर तेलंगे साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात आहे. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कमलाकर तेलंगे यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय.
तेजस्वी नरेश सरांना. ओव्हर टू प्रथमेश सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करूयात. मोस्ट वेलकम. 8 बॉल 16 करायच्यात. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक बॉल मागे 2 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय की पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे कार्यक्रमाची या सर्व मान्यवरांचा स्वागत सन्मान सोहळा आपल्या मंचावरती आपण सर्व वेळात वेळ काढून आलात. आमच्या व्यासपीठाची आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल या सर्व दमदार मान्यवरांचा आभार. आणि फटका देखील तितकाच वजनदार आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवला हवाई यात्रेवरती. इट्स अ बिग हिट. आरटीपीएल ब्रँडेड स्ट्रोक षटकार. दहा धावांची गरज आहे. 6 बॉल 10चं इक्वेशन. चेक. त्याचप्रमाणे कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी सन्माननीय संदेशजी दळवी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. संदेशजी दळवी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे तरी सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. संदेशजी दळवी. मी तेजस्वी सरांना विनंती करतोय. आणि लगातार 3 वर्ष सेक्रेटरीची धुरा सांभाळत आहेत ते. ओव्हर टू प्रथमेश सर. 6 बॉल 10ची गरज आहे मॅच मध्ये. उर्वरित 6 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज आहे. आता इथून मात्र अटॅकिंग बाणा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल 10. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला देखील दमखम दाखवावा लागेल. त्याला देखील तीक्ष्ण आणि धारदार पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. डिसिप्लिन बॉलिंग अटॅक पहिल्या 3 बॉलवरती दाखवला चांगला. जर टप्प्यावरती चेंडू हाताळला तर नो डाऊट शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगेल. त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. मेहनतीशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. संघर्षाशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. जर इथून मॅच जिंकायची आहे तर कस लावावा लागेल. चांगला जोरदार प्रयत्न करावे लागतील. न थांबता न थकता न डगमगता मैदानात आतमध्ये संघर्षाला सुरुवात करावी लागेल. 10ची गरज आहे. फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडं फंबल झालंय. फायदा उचलतील बॅट्समन. हा ना. येस नो वेट. फायनली पोहोचतोय की नाही. लेझी अप्रोच. बॅट का ड्रॅग केली नाही हा प्रश्न आता पडला. बॅट ड्रॅग केली असती तर कदाचित आउट झाले नसते पण तो लेझी आणि कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. आतमध्ये अटीतटीचा सामना रंगलाय. ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलंय पण जिद्द आणि चिकाटीच्या खेळाडूमध्ये आणि ज्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तोच संघ आणि तोच खेळाडू विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामध्ये ते मात्र शंका नाही. विजय खरं तर नशिबाने कोणालाही मिळत नाही. तो मेहनतीने मिळवावा लागतो. पण त्या मेहनतीला जर नशिबाची साथ असेल तर तो विजय तुमच्यापासून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपण पाहिलं दुसऱ्या धाब्याच्या शोधामध्ये विकेट मिळाली. आता उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी नामदेव धुमाळला पाठवलं गेलंय. धुमणे आहे. नामदेव धुमणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्यासोबत नरेश आहे ज्याने 12 बॉलमध्ये 23 बनवल्यात. 5 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
संकेतला आपण पाहतोय. संकेत काय आपल्या संघाला शुभ संकेत देईल का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा संकेत तयार. स्ट्रायकिंग एंड वरती नामदेव आहे. खराब चेंडू, त्याचा फायदा उचलता आला नाहीये बॅट्समनला. बघा अगदी नरेशने डोक्यावर हात लावलाय, कारण त्याला देखील माहिती होतं की हा खराब आणि कमजोर चेंडू आहे, त्यावरती विकेट आला नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ओ फुल टॉस मिस केलाय, पायांवरती होता आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जेव्हा बॅटर पोहोचला आणि जसा दुसरा फलंदाज स्ट्राईक वरती गेला त्याने डोक्यावरती हात लावला अक्षरशः. आता डोक्यावरचा हात लावून चालणार नाही. आता मात्र त्या हातात बॅट घेऊन संघर्ष तुम्हाला करावा लागेल. 4 बॉल 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 4 बॉल 8चे इक्वेशन मात्र आपण पाहतोय. समीकरण कोणाच्या बाजूने झुकेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. जबरदस्त सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. पैसा वसूल सामना मैदानामध्ये आपण पाहतो. लॉफ्टेड ऑपरेटरचा फटका आपण पाहतो. देखना स्ट्रोक, व्हाट शॉट, कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. खेळातील प्रत्येक चेंडू हा नवा संघर्ष आहे आणि हा संघर्ष जिंकण्यासाठी तुम्ही तयार आहात. तयार होता फलंदाज आणि त्यानं तयारीनिशी ठोकला षटकार. आकाशात उडतो त्याच प्रकारे बॉलला हवाई यात्रेवरती पाठवलं. 3 बॉल 2 ची गरज. विकेटच्या आधारावरती एकही चालेल. 3 बॉल 2 धावांची गरज. विकेटच्या आधारावरती 1 धाव चालेल. ऑन साइडला मॅच फिनिश होईल का पाहायचंय. 1 रन तर कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आणि आता 1 धावेची गरज. इथून येणाऱ्या 2 बॉलवरती 2 विकेट जरी गमावल्या तरी देखील हा सामना श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपट्टीच्या बाजूने झुकेल. बिकॉज विकेट त्यांनी कमी गमावल्यात ॲज कम्पेअर टू आई एकविरा स्पोर्ट्स रोट. 8 त्यांनी गमावल्यात आणि इथे फक्त 3. चला औपचारिकता इथे पूर्ण. स्विंग केलाय आणि पाठवलाय हा चेंडू नामदेवनं थेट ढगात. सामना संपला. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती दाखवली जाईल. सामनावीराकडे आपण वळणार आहोत. सामनावीर आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील चर्चा होईल. श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपट्टीने 7 गडी राखून हा सामना जिंकला. तेजस जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आपण. तेजस नरे